मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या पुण्याच्या दौऱ्यावर आहेत। पूरग्रस्त भागाची ते पाहणी देखील करणार आहेत। थेट जाऊया पुण्यातली ही दृश्य पाहूया। पुण्यामध्ये 25 जुलैला मोठा पूर आलेला होता आणि त्यामुळे अनेकांचं मोठं नुकसान झालेलं होतं। त्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता पोहोचलेले आहेत। त्या सगळ्या पूरग्रस्त भागांचा मुख्यमंत्री आढावा घेत आहेत। मुख्यमंत्र्यांसोबत आपण पाहतो आहोत मावळचे खासदार श्रीरंग बारणे देखील आहेत। इतर प्रशासकीय अधिकारी देखील आपल्याला दिसत आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पुणे दौरा सुरू झालेला आहे आणि ते आता इथल्या सगळ्या पूरग्रस्त स्थितीची पाहणी करतायत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे दौऱ्यावर आहेत। पुण्यातल्या पुरामुळे झालेल्या नुकसानाची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी केली जाते। सोबतच पूरग्रस्तांशी देखील मुख्यमंत्री संवाद साधतायत। त्यांना काही अडचणी आल्या का आणि या अडचणींचं निराकरण प्रशासनातर्फे केलं गेलं का या सगळ्या संदर्भातली विचारपूस देखील ते करतायत। नाझिम मुल्ला आपले प्रतिनिधी देखील आपल्या सोबत आहेत सध्या। त्यांच्याकडनं या संदर्भातली माहिती आपण जाणून घेऊया। नाझिम, मुख्यमंत्र्यांचा पुणे दौरा सुरू झालाय। पूरग्रस्तांशी ते संवाद साधतायत, अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसतंय। नाझिम, काय नेमकी माहिती? पुणे जिल्ह्याला गेली 2 दिवस पावसानं चांगलंच झोडपलेलं आहे। त्यामुळं पुणे असेल, पिंपरी चिंचवड शहर असेल, या ठिकाणी पूरजन्य परिस्थिती जी आहे या ठिकाणी निर्माण झालेली होती आणि ती परिस्थिती निर्माण झाल्यानंतर ज्या पूरस्थितीत अडकलेले नागरिक होते, पूरग्रस्त होते, त्यांना ठिकठिकाणी हलवण्यात आलेलं आहे। आता नाझिम, तुम्हाला थांबवतो काही क्षणांसाठी। मुख्यमंत्री काय बोलतायत आपण ते ऐकूया। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूरग्रस्तांशी संवाद साधला, त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि पूरग्रस्तांनी सुद्धा त्यांचं जे काही नुकसान झालं, जी काही आबिती होती त्यांच्यावरची, ती मुख्यमंत्र्यांसमोर त्यांनी कथन केलेली आहे। नाझिम मुल्ला आपल्यासोबत आहेतच। नाझिम, काय नेमकी माहिती? आता मुख्यमंत्री हे पिंपरी चिंचवड मधल्या सांगवी इथल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर या शाळेमध्ये आहेत आणि इथं हे जे पूरग्रस्त आहेत ते सगळे मुळा नदी आणि पवना नदी याच्यामुळं बाधित झालेले हे सगळे पूरग्रस्त आहेत आणि त्यांच्याशी मुख्यमंत्री या ठिकाणी संवाद साधतायत। गेली 2 दिवस त्यांना अशा पद्धतीनं त्यांचं स्थलांतर करण्यात आलेलं आहे आणि त्यांनी त्यांचं जे नुकसान झालंय त्या नुकसानाची सगळी आपत्ती जी आहे ती या ठिकाणी मांडलेली आहे। प्रत्येक वर्षी हे अशाच पद्धतीनं मुळा नदी असेल, पवना नदी असेल, ती प्रवाह सोडून ज्यावेळेला वाहते त्यावेळेला या नागरिकांचं वेळोवेळी स्थलांतर जे आहे ते या ठिकाणी करावं लागतं। त्यामुळं त्यांचं मोठं नुकसान जे आहे ते या ठिकाणी होत असतं आणि म्हणूनच
स्वतः मुख्यमंत्री ज्या वेळेला या ठिकाणी आले त्यावेळी त्यांनी त्यांचं गाऱ्हाणं या ठिकाणी त्यांच्यासमोर मांडलेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्यांना आश्वासित केलेलं आहे भविष्यात अशी वेळ येऊ नये यासाठी नेमक्या काय काय उपाययोजना कराव्या लागतील त्या अनुषंगाने ते या ठिकाणी पावलं उचलणार आहेत. आता इथून पुढं मुख्यमंत्री जे आहेत ते पुणे शहरामध्ये जाणार आहेत जिथं पाटील इस्टेट आणि एकता नगरचं तर 25 जुलैची आपण परिस्थिती तिथं पाहिली होती. पावसानं हाहाकार त्या ठिकाणी माजवलेला होता. तर आता हा दौरा सगळा मुख्यमंत्र्यांचा असणार आहे. आता मुख्यमंत्री पिंपरी चिंचवडच्या सांगवी येथील शाळेमध्ये आहेत आणि ते या पूरग्रस्तांशी संवाद साधतात. ठीक आहे नाझीम, धन्यवाद. आपण जी माहिती दिली त्याबद्दल. या संदर्भातले अपडेट्स आपण वेळोवेळेला तुमच्याकडनं जाणून घेणारच आहोत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.